वसई चिंचोटी महामार्गावर काँग्रेसने केला तब्बल 1.5 ते 2 तासाचा रस्ता रोको। विरार अहमदाबाद महामार्गाची दुरवस्था आणि चिंचोटी कामण रस्त्याची झाली दुरवस्थेबाबत संतप्त नागरिकांनी आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी चिंचोटी नाका येथे रस्ता रोको आंदोलन केले। यावेळी राज्यमार्ग हा अडवण्यात आला। त्याचबरोबर या आंदोलनामुळे 1.5 ते 2 तास वाहतूक कोंडी झाली होती। चिंचोटी कामण रस्त्यावर अनेक वर्षांपासून दुरवस्था झालेली आहे। याकडे प्रशासनाचे लक्ष जात नसल्याने वारंवार अपघात आणि मृत्यूच्या संख्येमध्ये वाढ होत आहे। नुकताच एका तरुणाचा या ठिकाणी खड्ड्यात पडून मृत्यू झाला। त्यानंतर अनेकदा प्रशासनाला विनंती केल्यानंतर देखील प्रशासनाचे सतत होणारे दुर्लक्ष यासाठी काँग्रेसने चिंचोटी नाका येथे रस्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर काँग्रेस पदाधिकारी समीर वर्तक यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडलं। तसेच विरार अहमदाबाद महामार्गावरील टोल नाक्यावर फास्टॅग सुविधा बंद असल्याने नागरिकांचा पैसा नेमका जातोय कुठे याची चौकशी करण्याची मागणी देखील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळेस केली आहे। रस्त्यांची दुरवस्था आहे, तसेच फास्टॅग सर्व्हिस बंद असल्याने नागरिकांना जास्तीचे पैसे भरावे लागतात। इतका पैसा आल्यानंतर देखील रस्त्यांची दुरुस्ती का होत नाही असा प्रश्नचिन्ह यावेळेस काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलाय। या आंदोलनानंतर पीडब्ल्यूडीचे अधिकारी या ठिकाणी आले आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी 15 जून पर्यंत हा रस्ता करून द्यायचं आश्वासन दिले। यावर समीर वर्तक यांचं काय म्हणणं ऐकून घेऊया। त्याचबरोबर पीडब्ल्यूडीचे अधिकारी हे यावेळेस काय म्हणाले हे देखील ऐकून घेऊया। काय सांगायला बघा, हे आंदोलन यशस्वी ठरलेलं नाहीये। पीडब्ल्यूडी आणि ठेकेदाराचा जो भोंगळ कारभार चाललाय तो आम्ही जनतेसमोर आणला। फक्त एवढंच, त्याच्यासाठी जनतेला पीडब्ल्यूडीच्या भिवंडीच्या ऑफिसला जायला लागलं नाही, तर पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना चिंचोटी सारख्या रस्त्यावरती येऊन बसावं लागलं। हे आमचं यश आहे की अधिकाऱ्यांना आम्ही त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देतोय। आता राहिला विषय, तर हा विषय हायकोर्टामध्ये चालू आहे। हायकोर्टातून दिलेल्या माहितीनुसार म्हणजे हायकोर्टाला काहीतरी कॉन्ट्रॅक्टरने 100 दिवसाच्या मुदतीचा विषय दिलाय। ती मुदत 15 जून रोजी संपते, तर आम्ही 15 जून पर्यंत सन्माननीय हायकोर्टाचा मान राखतो आणि 15 जून पर्यंत स्थगित करतो। पण 15 जून पर्यंत रस्ता रिपेअर झाला नाही तर आमचा संघर्ष पुन्हा चालू राहणार। काय वाटतं सुप्रीमवर आता काय कारवाई झाली पाहिजे? आता करतो ना, सर्व नियमानुसार ज्या सगळ्या कारवाई आहेत, झालेल्या अपघातांचा संदर्भात मनुष्यवधाचा गुन्हा, त्यांनी ज्या सगळ्या सुरक्षिततेच्या नियमामध्ये जी हयगय केलेली आहे त्या संदर्भात कारवाई, आणि येणाऱ्या दिवसात असा भोंगळ असा हा जो कंत्राटदार आहे त्याचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। देखो, ये जो कामन चिंचोटी और जो रोड है, ये लास्ट 11 साल से ये सुप्रीम को कॉन्ट्रैक्ट दिया हुआ है। सुप्रीम टोल लेते थे और रोड रिपेयरिंग करता करके बोलता था, रिपेयरिंग पहले 11 साल से नहीं करता था। अभी यहाँ 2021 से आज तक तकरीबन 7000 के ऊपर इंडस्ट्री आ चुका है। रोड का परिस्थिति एकदम 0 से 0 पत्थर होते जा रहे हैं। डेली एक्सीडेंट हो रहे हैं। रिक्शा चालक 700-800 रिक्शा चालक थे, उसमें से कम से कम 600 रिक्शा चालक बंद करके दिहाड़ी पे काम पे चला दिया। यहाँ जो इंडस्ट्री चलाने वालों को स्टाफ नहीं आ रहे, लेबर नहीं मिल रहे, टेम्पो नहीं आ रहे, और इस तरीके से परेशानी से इंडस्ट्री लोग झूल रहे। और दूसरी बात, यहाँ जो है जो रोड का परिस्थिति, पीडब्ल्यूडी और सुप्रीम ये हस्बैंड एंड वाइफ के खेल खेल रहे हैं। मतलब सुप्रीम बोलेगा पीडब्ल्यूडी का नाम और पीडब्ल्यूडी बोलेगा सुप्रीम का नाम, ये दोनों मिल करके पब्लिक गुमराह कर रहा है। आज हम लोगों ने रास्ता को आंदोलन एक सूचना हिसाब से किया है। अभी हम लोगों को टाइम दिया है कि 15 जून तक ये कंप्लीट होएगा करके। अगर इनकेस अगर नहीं होता है तो पूरा इंडस्ट्री का लोग यहाँ आएंगे, रास्ते में बैठेंगे और हम लोग अनशन करेंगे। वरना नहीं तो ये सुप्रीम को बैंड करो, उनको ऊपर केस चालू करो और उनको तुरंत में डालो, यही हमारा मांगना है। अगर नहीं होता है पूरा, इसके बाद अगर उसके बाद भी नहीं होता है तो क्या चाहेंगे कि सुप्रीम के ऊपर तो एक्शन लेना ही लेना, नहीं तो फिर पीडब्ल्यूडी के ऊपर एक्शन लेना पड़ेगा गवर्नमेंट को। पीडब्ल्यू तो रेस्पॉन्सिबिलिटी है ना, हमको सुप्रीम से क्या लेना है? सुप्रीम तो कॉन्ट्रैक्टर है, कॉन्ट्रैक्टर को बंद करना, उसको ब्लैक लिस्ट में डालना पीडब्ल्यूडी का काम है, हमारा काम थोड़ी है ना। तो वो काम पीडब्ल्यू अगर नहीं करेगा तो उसके ऊपर हम लोग एक्शन लेंगे। हम इसके ऊपर अधिकारी के पास जाएंगे, मिनिस्टर के पास जाएंगे, हम लोग अनशन करेंगे। हम लोग नहीं छोड़ने वाले ये रोड जब तक कंप्लीट नहीं होएगा। तो कांग्रेस का विचारधारा सबको लेके चलने वाला विचारधारा है। यहाँ कोई हमारे साथ में दे नहीं दे, हम लोग इस विचारधारा को लेके, ये रोड के विषय को लेके बहुत गंभीर है। 15 जून तक अगर कंप्लीट नहीं होगा हम लोग आगे भी ये आंदोलन चालू रखेंगे। प्रश्न होते त्या अनुषंगाने कार्यालयात चर्चा केली होती आणि
आज आपण जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहे त्यांच्या मुद्द्याला अनुसरून मी जे सांगू इच्छितो की चिंचोटी कामन या रस्त्यावर यापूर्वी पीडब्ल्यूडी मार्फत संबंधित सुप्रीम कंपनी हा रस्ता व्यवस्थित येऊ न शकल्याने विभागामार्फत टोल बंद करण्यात आला होता. त्यानंतर सदरची कंपनी कोर्टात गेली. विभागाने वेळोवेळी आपली बाजू मांडलेली आहे आणि त्यानंतर माननीय न्यायालयाने असे आदेश दिलेले आहे की संबंधित कंपनीला टोल सुरू करू द्यावा आणि 100 दिवसाच्या आत जर रस्ता पूर्ववत नाही झाला तर त्यानंतर कोर्ट पुन्हा टोल बंदीचे आदेश देणार आहे. आणि साधारण ही मुदत कोर्टाच्या आदेशानुसार 15 जूनला संपत आहे. हा कोर्टाचा आदेश पण आहे माझ्याकडे, तो मी पाहिजे तर आपल्याला देतो. हा, मीनवाईल शासनाकडून जे टोल बंद केला होता त्या काळात जे काही आम्ही कामं मंजूर केले होते ते आज आपण इथं बसलेलो आहे. हा पण पॅच त्याचाच भाग आहे. असे आपण जागोजागी जे अतिशय रस्त्याची खराब अवस्था होती असे पॅचेस आपण बऱ्यापैकी कव्हर केलेले आहे आणि उर्वरित काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. मी आपल्याला एवढंच शिष्टमंडळाला आश्वस्त करू इच्छितो की सदरचा रस्ता हा 100% 15 जून पर्यंत सुप्रीम कंपनीकडून घेण्यास कोर्टाच्या आदेशानुसार आमचा प्रयत्न आहे. सदरची कंपनी या बाबतीत आपलं कामकाज जर करू शकली नाही तर आमचा तात्काळ माननीय न्यायालयाला अहवाल जाईल आणि त्यानुसार पुढील कारवाई होईल. थँक्यू.